सकल हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमीमध्ये आपले धर्मबंधू आणि नेहमी देव देश धर्माचा पवित्र कार्य करणारे आणि आता सध्या ते उद्योगपती झाले अद्वितीय म्हणून कोकणस्थ बाजारपेठ गडकरी कट्टा गडकरी रंगायतन ठाणे या ठिकाणी आपले धर्मबंधू आणि माझ्या नेहमी हृदयामध्ये स्थान असलेले सुजित बाळकृष्ण साठे आता ते सर्व हिंदुत्वादी विचार असलेले स्वातंत्र्य सावरकरांचे विचार असलेले व्याख्यान कुठं असेल शिवचरित्र असेल स्वातंत्र्य सावरकरांचं व्याख्यान असेल त्याच्यामध्ये आमचे धर्मबंधू सुजित बाळकृष्ण साठे यांचा सिंहाचा वाटा असायचा आज ते वेगळ्या वळणाकडे वळलेले आहेत एक उद्योगपती झाले आहेत तर त्यांना विचारूया या तुमच्या स्टॉलवर का कुठलं तुम्ही वस्तू विकताय आणि रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? नमस्कार, मी सुजित बाळकृष्ण साठे. राहायला मी विक्रोळीला आहे अगदी लहानपणापासून. आणि आज आम्ही आहोत गडकरी रंगायतनला ठाण्याच्या. तिथे गडकरी कट्ट्याला आपलं कोकणस्थ व्यापारी पेठ आयोजित केलेली आहे. त्यामध्ये त्या ग्राहक पेठेमध्ये आपला स्टॉल क्रमांक आहे 16 नंबर. 16 क्रमांकाचा आपला स्टॉल क्रमांक आहे. आणि आपलं जे उत्पादन आहे ते रेझिन पासून बनवलेली अशा काही गृहोपयोगी वस्तू किंवा सजावटीच्या काही वस्तू अशा ज्या आहेत ज्या तुम्ही आता बघू शकता. इथे मी दाखवू शकतो तुम्हाला. हे काही कुंकवाचे करंड आहेत. हे असे काही करंड आहेत वेगवेगळ्या आकारांचे, पानाच्या आकारांचे, फुलांच्या आकारांचे. हे बघा, हे असं तुम्ही बघू शकता. हे वेगवेगळ्या निरनिराळ्या आकारांचे आहेत. हे असे हे अशा प्रकारे काही दिवे आहेत अगदी छान छान. म्हणजे अगदी तुम्ही हे रांगोळी सोबतही ठेवू शकता किंवा रांगोळी नसेल त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही दारात ठेवू शकता दोन दिवशीकडे, तर ते अगदी छान दिसतात. हे काही असे, हे बघा, थोडा आणखी कॅमेरा जवळ घ्या तुम्ही. ही काही अशी निसर्ग चित्र आहेत जी फ्रीज मॅग्नेट म्हणून आपण तुम्ही लावू शकता वेगवेगळ्या छान पद्धतीने. ही अशी काही खाण्याच्या वस्तूंची त्याची चित्र. ही आम्ही स्वतः मी आणि माझ्या ज्या सहकारी आहेत सई केळकर, आम्ही दोघांनी स्वतः ही फुलं सुकवून ती रेझिन मध्ये टाकून ही अशा प्रकारे त्याला फ्रीज मॅग्नेटचं एक स्वरूप दिलेलं आहे. बघा, हेही तुम्ही लावू शकता. हे आणखी थोडा कॅमेरा जवळ आणा तुम्ही. ही अशी काही 3D स्वरूपातली ही अशी ही आहेत फ्रीज मॅग्नेट्स आहेत. ही बघा, ही सुद्धा अशी छानपैकी आहेत. नावाची आद्याक्षर, इंग्रजी आद्याक्षर, त्याचे काही किचेन आहेत. बघा, हे सगळं आपण बनवलेलं आहे. आपण स्वतः रेझिन पासून बनवलेलं आहे. हे स्वामींचं किचेन आहे, स्वामी समर्थांचं. त्या जोडीला आपले प्रथम आराध्य, ज्याला प्रथम दैवताचा मान आहे, अशा गणपतीचं हे किचेन आहे. असे काही किचेन आहेत. आणि माझ्या मनामध्ये आणखी आपल्या हिंदू धर्मरक्षक आपले छत्रपती, त्यांचंही बनवायचं माझ्या डोक्यात आहे. त्याचबरोबर आपले शंभू महाराज, त्यांचंही मला किचेन बनवायचंय. त्याचबरोबर सावरकरांचं, बाजीराव पेशव्यांचं, आपले लहुजी वस्ताद साळवे, त्यांचंही मला बनवायचं. राणी लक्ष्मीबाई आणि बाजीराव पेशवे, असे जे मुख्य अगदी ज्ञात अज्ञात असे जे काही क्रांतिकारक महापुरुष जे आपले आहेत आपल्या संपूर्ण हिंदू समाजामध्ये, त्यांचे मला किचेन्स बनवण्याची माझी एक इच्छा आहे. आणि ते मी आता येत्या काही दिवसात नक्कीच बनवेन. आणखी थोडं तुम्ही इथे येऊ शकता. कॅमेरा जरा इथे घेतलात तर ही नावाची पाटी आहे. ही अगदी ग्राहकाला जशी हवी आहे त्यानुसार, त्यांच्या मागणीनुसार आपण हे अशा प्रकारे बनवून देतो. हे काही जार आहेत बघा, हे असे जार आहेत. आपला तेलाचा कसा काचेचा डबा असतो, काचेचा तेलाचा डबा असतो, त्याच धाटणीचा हा आहे, पण हा रेझिनचा आहे. समजा हा चुकून मागून पडला, आपल्या हातातनं सटकला वगैरे, तरी हा ना तुटत ना फुटत किंवा याचं जे तेज आहे, हे ज्याचं चमकणं आहे, ती चमकणंही, त्याचं शाईनही कमी होत नाही किंवा त्याच्यावरचे मोती सुद्धा निघून पडत नाहीत किंवा काळवंडत देखील नाही. रेझिनच्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य हेच आहे. रेझिन म्हणजे काय, एक प्रकारे दोन प्रकारे ते बनवलं जातं. नैसर्गिक पद्धतीने म्हणजे डिंकापासून पण रेझिन बनवलं जातं आणि काही पेट्रोलियमच्या वस्तू पासून पण रासायनिक अभिक्रिया करून पण रेझिन बनवलं जातं. असे रेझिनचे दोन प्रकार असतात. सुजित साठे, तुम्ही हिंदुत्वादी काम कार्य करत तुमचं नाव आहे आपल्या विभागामध्ये आणि ते करत अशी संकल्पना कधी तुमच्या डोक्यात आली की आपण एक उद्योगाकडे वळावं, व्यवसाय करावा? आपल्या ग्राहकांना सांगा. बरोबर, त्याचं कारण असं आहे, कसं आहे की
एकंदरीत आपण आपण हिंदुत्ववादी जरी असलो तरी आपल्यामध्ये एक ऍडिशनल बाणा म्हणजे आपला मराठी बाणा. म्हणजे संपूर्ण देशाची जर आपण जर देशाकडे जर पाहिलं, राज्यनिहाय जर आपण देशाकडे पाहिलं तर प्रत्येक राज्याला भूगोल आहे. पण आपल्या राज्य असं आहे की त्याला भूगोल असं, त्याला इतिहास सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपली ही मराठी बाणा जो आपला आहे तो आपण मागे ठेवू शकत नाही. आणि सध्याचा काळ जो असा आहे की मराठी माणूस उद्योजकतेकडे वळत नाही किंवा त्याच्या घरची मंडळी त्यांना साथ देत नाही, असं जो काही काही बाबतीत हे खरे असेल, पण काही बाबतीत हे थोडस जरा तुम्ही जर पूर्ण हा जर कॅमेरा फिरवलात तर तुम्हाला असं दिसून येईल की हे जेवढे सगळे जे उद्योजक दिसत आहेत ते सगळे आपले मराठीचे आहेत आणि सगळे आपले हिंदूच आहेत. तर कुठेतरी तो एक हिंदुत्वाचं काम जर आपल्याला करायचं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये, जर हिंदुत्वाचं काम जर बाणेदारपणे कोणत्याही राजकीय पक्षाचं मांडलिकत्व न स्वीकारता जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. मग तो भलेही साधा वडापावचा का असेना, आज वडापाव ही दिसायला अगदी छोटी गोष्ट जरी असली तर त्या वडापावाने अनेक लोकांची पोटं भरली जातात आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे कोणताही उद्योग हा कमी नसतो, त्याला कशा पद्धतीने आपण करतो त्यावरती अवलंबून असतं त्याची ग्रोथ कशी होईल. त्याच्यामुळेच नोकरीच्या सगळे एकंदरीत जे वातावरण आहे आज देशभरातलं किंवा जगभरातलं, तर जर आपण बघितलं थोडं जरा डोलायमान स्थिती आहे. आणि आत्ताची महागाईची वाढ जी आहे त्यानुसार जर बघता मुंबईमध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर मग एकाच इन्कमवर किंवा एकाच इन्कम सोर्सवरती किंवा आर्थिक स्रोतावरती अवलंबून न राहता त्याच्या व्यतिरिक्त दुसराही एक आर्थिक स्रोत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी असं ठरवलं की यामध्ये आपण उतरायला हवं, या उद्योग क्षेत्रात उतरायला हवं. आणि मग बाबा नाविन्यपूर्ण गोष्ट काय करता येईल, तर ही रेझिन पासून ह्या ज्या अशा काही वस्तू ज्या बनवलेल्या आहेत ज्या तुम्ही आता पाहिल्यात त्या सगळ्या त्या रेझिनची मी निवड केली. मी आणि माझ्या ज्या सहकारी आहेत त्याही आपल्या हिंदुत्ववादी विचारांच्याच आहेत, ज्या सई केळकर. तर आम्ही दोघांनी मग असं ठरवलं की बाबा आपण ह्या रेझिन पासून काही अशा गृहोपयोगी वस्तू बनवू. म्हणजे काही अशा सजावटीच्या वस्तू तर बनवल्या जातातच, पण त्याला आपण थोडं जरा आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याकरता काही अशा गृहोपयोगी वस्तू बनवू जे घरातही उपयोगाला येईल आणि सजावटी करता म्हणूनही छान दिसेल. त्यामुळे आपण ह्या क्षेत्राची निवड केली. तरी आपल्या गिरायकांना आपल्या स्टॉलकडे आकर्षित करण्यासाठी बरोबर. आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या मराठी आणि हिंदुत्ववादी आणि सर्व गिरायकांसाठी आव्हान आपण काय कराल, आणि पुढच्या तुमचं बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे ते पण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या गिरायकांना सांगा. बरोबर. आवाहन असं मी करेन की आता 2-3 दिवसांवर मकर संक्रांत आपली येऊन ठेपलेली आहे, बरोबर. तर मकर संक्रांतीला आपल्या मराठी महिलांना किंवा एकंदरीतच हिंदू महिलांना, विशेषतः आपल्या मराठी महिलांना आपल्या ह्या हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित केले जातात. मग ते घरगुती स्वरूपातले असतात किंवा सामाजिक स्तरावरचे असतात. तर त्यांना वाण म्हणून देण्यासाठी काही अशा नवनवीन वस्तूंची आवश्यकता भासते. तर बऱ्याच जणी काय करतात, बऱ्याचदा मी बघितलंय, माझ्या घरात पण मी बघितलंय, प्लास्टिकच्या काही वस्तू देणं किंवा आणखी कुठल्या छोट्या मोठ्या वस्तू देणं ज्या बजेटमध्ये बसतात. तर आपण प्लास्टिकला बाजूला सारून हे रेझिनचे असे काही वस्तू बनवलेले आहेत. हे सगळ्या वस्तूंवरती जर तुम्ही परत एकदा नजर मारली तर तुम्हाला कळून येईल की ही प्रत्येक वस्तू वाण म्हणून देण्यायोग्य आहे. मग तुम्ही जसं बोलला की आता येणारा हळदी कुंकू आहे, तर बाजारपेठ जर नसेल तर तुमच्याकडनं आपल्या गिरायकांना जर वस्तू घ्यायची असेल बरोबर, तर तुमचा एक भ्रमणध्वनी किंवा संपर्क क्रमांक आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या गिरायकांना द्या. बरोबर बरोबर. आता आम्ही ह्या बाजारपेठेमध्ये सहभाग घेतलेलाच आहे. आमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर इंस्टाग्राम वरती अद्वितीय एंटरप्राइजेस, जरा मी म्हणेन बॅनरकडे जरा हायलाइट करा तुम्ही, अद्वितीय एंटरप्राइजेस. आपण नावही बऱ्याच जणांनी आपल्या नावाचंही कौतुक केलं की बाबा तुमचं नावही अगदी छान आहे. म्हणजे आपण अस्सल मराठी संस्कृत शब्द आपण हा ठेवलेला आहे. बरेच जण थोडं काहीतरी असं प्रोफेशनल टच देण्यासाठी इंग्लिश नावांचा वापर करतात, पण आपण जाणीवपूर्वक हा आपला अस्सल शब्द आपण वापरलेला आहे. तर यावरती तुम्हाला आमचे नंबर दिसतील, माझा आणि सई केळकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतील आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामचा QR दिसेल तुम्हाला.
तो जरी तुम्ही फॉलो केलात, त्याला स्कॅन केलात, तर तुम्ही डायरेक्ट आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊ शकता, जेणेकरून आमचे नवनवीन जे काही असे जे व्हिडिओज येतील वस्तू बनवण्याचे, त्याचे मेकिंगचे, ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही अपडेटेड राहू शकता. म्हणजे तुम्हाला समजा नंबर जरी तुमच्या लक्षात नाही राहिला, तर तो व्हिडिओ बघून, फॉलो केल्यामुळे तो व्हिडिओ बघून तुम्हाला आमची कायमस्वरूपी आमची आठवण राहू शकते. धन्यवाद सुजितजी. आपले अद्वितीय इंटरकाचे सर्व सुजित बाळकृष्ण साठे असतील, सई केळकर असतील, या दोघांनी मिळून हे संकल्पना आपल्या समोर आणली आणि एक मराठी उद्योगपती म्हणून आपण नक्कीच यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना पुढे पुढे शुभेच्छा द्याव्या आणि ते पुढे जाण्यासाठी, कारण जर सुजितजी सांगितलं तर आपल्याला हिंदुत्वाचं काम करायचं, आर्थिक बाजू आपली भक्कम पाहिजे आणि देव व देश धर्माचं कार्य करणारे खूप कमी लोक आहेत. त्याच्यामध्ये आमचा एक उद्योगपती बनला सुजित साठे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्याकडे मी प्रार्थना करत आहे तुळजाभवानी आणि गावदेवी मातेच्या चरणी की असाच अद्वितीय एंटरप्राइजचा व्यवसाय पुढे यशाच्या शिखरापर्यंत जाऊन दे. कॅमेरामॅन सचिन सावंतसह प्रकाश रुक्मी, रघुनाथ सावंत, गडकरी कट्टा, गडकरी रंगायतन, ठाणे. आणि हो, बनवून देतो. थँक्यू.